नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, वेस्ट सेंट्रल रेल्वे भरती 2025 साठी पश्चिम मध्य रेल्वे भरती 2025 ची. यामध्ये जी आपल्याला पद जे असणार आहे अप्रेंटिसशिप्स करता इथे व्हॅकन्सी असणार आहे. त्या ठिकाणी इथं 2865 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. 2865 पदे. ओके. शैक्षणिक पात्रता असणार 10वी पास प्लस आय-टी-आय पास पाहिजे तर ट्रेडनुसार. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. नोकरी ठिकाण असणार आहे पश्चिम मध्य रेल्वेमध्ये. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे इथं. या व्हिडिओ रिलेटेड अप्रेंटिसशिपसाठी काय पगार असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आणि Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, रेल्वेतर्फे ही भरती असणार आहे. रेल्वे भरती प्रकोष्ठ पश्चिम मध्य रेल्वेकडून व्हॅकन्सी असणार आहे. रेल्वेज रिक्रुटमेंट सेलकडून वेस्ट सेंट्रल रेल्वेची व्हॅकन्सी असणार आहे, जी की तुम्हाला इथं जबलपूरकडून इथं व्हॅकन्सी असणार आहे. आता नोटिफिकेशन जी असणार आहे, फर्स्ट असणार आहे 2025 साठी अप्रेंटिसशिपसाठी 20/8/2025 याची नोटिफिकेशन आलेली आहे. ओके, अप्रेंटिसशिप्स करिता. ओके, त्याचे फॉर्म चालू झालेले आता ऑनलाईन ॲप्लिकेशन 30/8/2025 पासून जे फॉर्म चालू झालेले आहेत 29/9/2025 पर्यंतचे शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची. ओके. तर याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला इथं अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे. अप्रेंटिसशिपकरिता 2865 पदे असणार आहे. 2856 65 पदांसाठी व्हॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्या कॅन्डिडेटला सांगण्यात आलेलं आहे. इथं आपल्याला नोटिफिकेशन वगैरे दिलेलं आहे. युनिटनुसार इथं व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लिमिट वगैरे दिलेलं आहे. आता PWDला पण व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जेबीजी डिव्हिजनला व्हॅकन्सी असणार आहे. 1136 पदं याच्यामध्ये असणार आहे. BPL डिव्हिजनमध्ये 558 पदं असणार आहे. कोटा डिव्हिजनमध्ये 865 पदं असणार आहे. WSP BPLमध्ये 136 पदं, WR कोटामध्ये 151 पदं, हेडक्वार्टर JBPमध्ये 19 पदं. टोटल इथं 2865 पदे असणार आहे. सगळ्या कॅटेगरींना PWDला मिळून. म्हणजे 2865 पदांसाठी व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंडिशन दिलेलं आहे. 20/8/2025 पर्यंत आपली एज लिमिट काउंट होणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे एज लिमिट 15 वर्ष ते 24 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 20/8/2025 आपलं एज लिमिट इथं असणार आहे काउंट होण्याचं. ओके. SC/ST कॅन्डिडेटला तर 5 वर्षाची सूट असणार आहे. OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके. आणि PWDसाठी इथे 10 वर्षाची सूट असणार आहे. PWD SC/STला 15 वर्षाची सूट, PWD OBCला 13 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला पण इथं 10 वर्षाची सूट असणार आहे. 3 वर्ष सर्व्हिस वगैरे आपण केलेली असेल तर. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्याबद्दल दिलेली माहिती कॅटेगरीनुसार एज लिमिटची. ओके. आता इलिजिबिलिटी कंडिशन दिलेली आहे. जसं की इथं 10वी पास पाहिजे आपण 10 क्लास एक्झामिनेशन 10+2 सिस्टम म्हणजे 10वी प्लस आय-टी-आय पास पाहिजे आपण. 10वी मध्ये 50% आपल्याला पाहिजे आहे. नो रोल्डिंग याच्यामध्ये दिलेलं आहे. कट ऑफ वगैरे डेट संपूर्ण माहिती दिलेली आहे. NCVT, SCVT सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. जे पण दोघांपैकी एक असेल ते. ओके. याच्यामध्ये ऑलरेडी पासवाले अप्रेंटिसशिप असेल तर इथं अप्लाय करू शकणार नाही. अप्रेंटिसशिपवाल्यांसाठी फक्त व्हॅकन्सी असणार फ्रेशरसाठी. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण PWD वाल्यांसाठी माहिती. जी PWD वाले कोणत्या ट्रेडमध्ये आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यासाठी इथं कॉम्प्युटर कोपासाठी, इलेक्ट्रिशियनसाठी, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, फिटर, प्लंबर आणि वेल्डरसाठी असणार आहे. ओके. विजन्स वगैरे याच्यामध्ये दिलेली मल्टिपल आपल्या डिसॅबिलिटीज ओके दिलेले आहे. आता मोड ऑफ सिलेक्शन तुमचं सिलेक्शन जे असणार आहे मेरिट लावणार आपल्या कॅटेगरीनुसार, ऑल कॅन्डिडेटच्या नुसार. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 10वीचे मार्क वगैरे असणार आहे आणि आपल्याला आय-टी-आयचे मार्क्स वगैरे नुसार आपल्या इथं सिलेक्शन होणार आहे. अप्रेंटिसशिपमध्ये तेच असतं. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं सगळ्यात पहिले आपल्याला एक्झामिनेशन फीज असणार आहे. याच्यामध्ये ₹141 असणार आहे टोटल. ₹100 ॲप्लिकेशन फीस आणि प्रोसेसिंग फी ₹41. ओके. सगळ्या ऑल कॅन्डिडेटला आणि SC/ST, PWDला आणि महिलांना ₹41 असणार फक्त प्रोसेसिंग फीस. ओके. याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे. क्लिक पेवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फी पे करायची आहे. अप्लाय करून घ्यायचं वेबसाईटवरून. डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. ते पण आपलं 10वीचे आय-टी-आयचे डॉक्युमेंट ते फोटोग्राफ्स अपलोड करायचे आहे. सिग्नेचर अपलोड करून टाकायची आहे. ओके. त्याच्यानंतर इथं यांची वेबसाईट वगैरे दिलेली आहे. वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्रेंटिसशिपसाठी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो जे संपूर्ण माहिती दिलेली आहे 10वी, 12वी मार्कशीट्स आपले आय-टी-आयचे मार्कशीट, NCVT, SCVT सर्टिफिकेशन लागणार ते अपलोड करायचे आहे. इनव्हॅलिड ॲप्लिकेशन्स वगैरे जे डिटेल दिलेले आहेत. ट्रेनिंग पिरियड असणार आहे आपला जो की आपल्याला इथं ट्रेनिंग पिरियड असणार आहे 1 वर्षासाठी. इथं अप्रेंटिसशिपसाठी आपल्याला इथं व्हॅकन्सी असणार ट्रेडनुसार. एंगेजमेंट आपल्याला जे असणार आहे ह्याच्यामध्ये ट्रेनिंग करता संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसं की आपल्याला एंगेजमेंट वगैरे, मेडिकल फिटनेस, हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, मेल ॲड्रेस दिलेला आहे. जे की तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही या मेलवर मेल करू शकता
किंवा या मोबाईल नंबरला कॉल करू शकता 10 ते 6च्या दरम्यानमध्ये. ओके. संडे सोडून, ओके, हॉलिडेज सोडून. इम्पोर्टंटचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. अपेंडिक्सशिप रिलेटेड ॲक्ट वगैरे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस चेक करून टाका सांगितलं गेलेलं आहे. आता तुमचं इम्पोर्टंट पॉईंट असेल आता कोणत्या कॅटेगरीमध्ये किती पदं आहे. ओके. ते तुम्हाला बघायचं असेल डिव्हिजननुसार. आता इथे डिव्हिजन वगैरे दिलेलं आहे आणि WCRसाठी किती पद आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे व्हॅकन्सी जे की तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता बघू शकता. ओके. याच्यामध्ये दिलेल्या टोटल व्हॅकन्सी आता युनिटनुसार दिलेली आहे. जे आपण हेडक्वार्टर्स वगैरे असेल तर कोणते व्हॅकन्सी आहे त्यानुसार इथं पदं वगैरे दिलेली आहे. टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे. जे की आपण इथं बघून घ्यायचं आहे कोणत्या डिव्हिजनला आपल्याला किती व्हॅकन्सी देण्यात येत आहे. जसं की इथं प्लंबर, मॅशनिस्ट, ओके, वायरमनसाठी दिलेलं आहे. ओके. तर कॅटेगरीनुसार इथं पदं वगैरे दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं बघून घ्यायचं एकदा आपण कॅटेगरीमध्ये येत झालो. ओके. जेणेकरून तुम्हाला इथं संपूर्ण माहिती भेटून जाईल. ओके. आणि फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे इथं खाली. हे फॉर्मॅट सर्टिफिकेशन असतं ओरिजिनल सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. याचे आता फॉर्म चालू झालेले आहे मित्रांनो. ओके. 30/8/2025 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. ते 29/9/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार. हा तक्ता तुमच्या समोर इथं बघू शकता तुम्ही इथं कॅटेगरीनुसार इथं पदं दिलेली आहे. ओके. आणि तुम्हाला ट्रेडनुसार तिथं बघून घ्यायची कोणत्या ट्रेडला किती व्हॅकन्सी वगैरे आहे ते तुम्हाला मी खाली दाखवलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके. ओके. आणि तुम्हाला जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.